टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी भारतीय सेनामध्ये 2004 मध्ये भरती झालो होतो आणि माझं 10वीचं स्वप्न असं राहिलं होतं की मी 10वी पास व्हावं म्हणून, पण मला बोलावणं झालं की सेनामध्ये तो हजर व्हावा आणि त्या कारणामुळे माझी 10वी राहिली होती आणि मी आत्ता 2025 मध्ये 10वीची परीक्षा दिली आणि मला 60% पडले आणि मला पुढं असं वाटलं की पोलीस भरती करायची, त्याच्यामुळं 10वीचा गरज आहे। त्या काळानुसार मी 10वीची परीक्षा दिली। एवढा गॅप असताना मी अभ्यास केला आणि नाईट शाळेला येऊन माझं स्वप्न पूर्ण केलं आणि त्या मी 19 वर्षे भारतीय सेनामध्ये 19 वर्ष केले। त्याच्यानंतर 2025ला माझं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न मी 10वीचं पूर्ण केलं। आता मला असं हे वाटलं की मला जे म्हणायचे की तू 10वी नापास आहे, त्याच्यानंतर मी आता म्हणून म्हटलं की 10वी मला पास करावा, म्हणून मी 10वी पास केली आणि मला असं वाटतं की आता मन असं भरून आल्याने वाटतं की आनंदाने चांगलं वाटते। या काळामध्ये माझा मुलगा बी इयत्ता 10वीला होता, कार्मेल कान्व्हेंट स्कूल, आणि तो आणि मी संगच परीक्षा दिली। तो बी मला गायडन्स करायचा, अभ्यास करायला हे करायचा की पप्पा तुम्ही बी पास व्हा, मी बी पास होतो। मला 60 पडले आणि मुलाला 74% पडले। माझं 94ला लग्न झालं। लग्नानंतर माझं शिक्षण थांबलं, पण एक खंत होती, आपण पण 10वीचे पेपर द्यायला पाहिजेत आणि 10वीची मला खंत असल्यामुळे मी आत्ता ह्या वर्षी 10वीची परीक्षा पास झाली आणि मला 57% पडले। किती वर्षांनी? आणि माझा हा तब्बल 32 वर्षाचा गॅप आहे। मध्ये म्हणजे लग्न झाल्यानंतर मग घर संसार मुलं बाळ ह्याच्यातच रमले गेले आणि आता सगळं निवांत झालं, मुलाचं शिक्षण वगैरे सगळं व्यवस्थित आहे। आणि त्यानंतर माझी इच्छा झाली की आपण 10वीचे पेपर देऊ शकतो आता, आणि मग मी 10वीचे पेपरला बसले, म्हणजे परीक्षेला, म्हणजे पूर्ण 1 वर्षभर अभ्यास करून आणि परीक्षा दिली आणि परीक्षेमध्ये यश आलं मला। 57.20 अशी मिळालीत मला। भावना म्हणजे अशा, आपण आमचा वडापावचा व्यवसाय आहे, समाधान वडापाव सेंटर इथं गाडगीळ पटांगणमध्ये, आणि व्यवसाय करता करता आपण अजून पुढे पण काही करू शकतो। आणि हे इथे आल्यानंतर समजलं इथे अजून पण म्हणजे मुलांना म्हणजे शिक्षणाचा खूप फायदा आहे। इथे कोर्स पण आहेत, 10वी नंतर पण कोर्स करू शकतात, वेगवेगळे नर्सिंग कोर्स आहे, त्याला पण वयाची अट आहे। पण ज्यांना काही संधी घ्यायची असेल तर त्यांनी खूप खरंच घ्यायला पाहिजेत। ज्यांच्या वयाची संधी ज्यांना आहे ना, ज्यांचं वय बसतं त्याच्यात, तर खूप कोर्स आहेत आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतात इथे। म्हणजे थांबलेले शिक्षण त्यांनी थांबून न थांबता पुढे यायला पाहिजेत आणि बाहेर पडून शिक्षण घ्यायलाच पाहिजेत, आणि शिक्षणाशिवाय काहीच नाही। विद्या विनयेन शोभते।